नमस्कार, मैं शिखा, आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। खबर कल्याण से है, जब कल्याण ग्रामीण मनसे विधायक राजू पाटिल ने अमृत योजना के तहत चल रहे पानी टंकी के काम का दौरा केडीएमसी अधिकारियों के साथ किया। मनसे विधायक राजू पाटिल ने मीडिया से बात करते हुए स्पष्ट किया कि कोरोना काल में आई अमृत योजना का काम नियोजित तरीके से निश्चित नहीं था, लेकिन अब ये सभी समस्याएं दूर हो गई हैं। जल्द ही 27 गाँव की पानी की समस्या दूर होगी। इथे दौरा केलेला आहे, एकंदरीत काय नेमकी परिस्थिती आहे? एकंदरीतच या 27 गावांसाठी जी अमृत योजना आलेली आहे, जिचा टेंडर झाला होता 19 सप्टेंबर 2019ला आणि 48 महिने त्याचा टाईम स्पॅन होता, 2 वर्ष ॲक्च्युली. कोविडमुळे तो अजून वाढून दिलेला 2023पर्यंत. तो अनेक अडचणी आल्या, त्यामुळे काम पाहिजे तसं होत नव्हतं आणि वारंवार आम्ही याचा पाणी दौरा करत असतो. त्यातलाच हा आजचा एक भाग आहे आणि त्या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणच्या टाक्या बऱ्यापैकी 80-90% अशा होत आलेल्या आहेत. त्या टाक्यांपासून मेन लाईनला जी नेटवर्किंग पाहिजे तिला काही अडचणी आहेत का याचा आढावा घेतला. त्या काय अडचणी असतील त्या कशा सोडवल्या जातील हे बघितलं. एकंदरीत असा जे एक साधारण 1.5 वर्षापूर्वी ज्या मोठ्या प्रमाणात अडचणी होत्या त्या सर्व निघून गेलेल्या आहेत. आता फक्त इम्प्लिमेंट आणि हे कनेक्शन हा विषय राहिलेला आहे. मला वाटतं मार्च-एप्रिलपर्यंत ही योजना कार्यान्वित होण्यासारखी परिस्थिती दिसते सध्या. आपल्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने कामं आपण करताय ती कुठेतरी एक वेगळा निधी वगैरे येताना पण मागे त्रास झाला होता, तिथे कुठे बाधा येते का? त्रास मला निवडून आल्यापासून होते, तो काही विषय नाही आहे. परंतु ही जी स्पेशल अमृत योजनेबद्दल जे मी आज तुम्हाला बोलतो की याचा DPR बनवताना तुम्ही पहिला इथे टाकी कुठे, टाकीपासून तुमची पाईपलाईन निघते, मग ते नेटवर्किंग होते ना. परंतु असा कुठला DPR न बनवता सरसकट फक्त टेंडर काढायचं काम गेलं होतं. टाक्यांचे लोकेशन फायनल नव्हते झाले, जे झाले त्या जागा ताब्यात नव्हत्या. त्यामुळे याचं एकीकडे नेटवर्किंगचं काम चालू असताना टाक्यांचं लोकेशन फायनल होत नव्हतं, त्यामुळे अनेक अडचणी आल्या आणि अंदाधुंद प्रकारे काम चालू होतं याचं. आता तुम्ही बघाल की कोळेगावाचा जो आमच्या जिथनं ज्या 3 टॅपिंग आहेत त्यातली एक टॅपिंग आमची कोळेगावात होते. परंतु तो जो रस्ता आहे कोळेगावचा बायपास रस्ता, तो घाईघाईत मी त्या ठिकाणी निधी दिला होता, पण माझ्याकडनं होईल म्हणून घाईघाईत तो बिना टेंडर कॉन्क्रीटमध्ये करून टाकला. परंतु अडचण अशी आली तिथे आता की तो रस्ता तोडून पाईप टाकू शकत नाही पुन्हा, त्यामुळे साईडने घ्यायचे तर लाईटचे पोलमध्ये येतात. मग त्यांना आम्ही आमदार निधी दिला, तर तिथे गटाराची कामं नव्हती. मग तिथे आता पालिकेतनं मी 1,15,00,000 निधी पास करून घेतला. अशा अनेक अडचणी आल्या, काही मुद्दामून आल्या, काही यांच्या ढिसाळ नियोजनामुळे आल्या. परंतु एकंदरीत आता समाधानकारक अशी परिस्थिती दिसते आणि योजना कार्यान्वित लवकरच होईल असं दिसतंय. सर, काय विधानसभा निवडणुकीत आता जवळ आहे, शिवसेना शिंदे गटासोबत युतीची चर्चा आहे? नाही, आम्ही तर स्पष्ट केले, आमची उमेदवारी जाहीर करायला सुरुवात केलेली आहे. तरी याबाबत अधिक स्पष्टता आमची माननीय राजसाहेब आता 23 तारखेला आमचा मेळावा होतो तेव्हा जाहीर होईल. बघूया, निवडणुका आल्यात काहीतरी होईल. हरियाणामध्ये BJP आणि काश्मीरमध्ये काँग्रेस आघाडी ही यांचा काश्मीरमध्ये अपेक्षित होतं की BJP तशी येऊ शकत नाही, कारण जम्मू आणि काश्मीर असे 2 सरळ विभागणी होती यांची आणि काश्मीरमध्ये भाजप गैर भाजप जास्त सीट येतात. परंतु हरियाणात असं वाटलं नव्हतं की BJP येईल, पण तो आली, काय जादू केली माहीत नाही. परंतु एकंदरीत भाजपला कुठेतरी एक आशा दिसते. महाराष्ट्रात ते जादू चालणार का? महाराष्ट्रात आता काय जादू चालते काय माहिती. कारण कसं आहे, लोकसभेला वेगळ्या लोकांचा मूड होता, लोकसभेला लोकांना कोणावर राग काढायचा होता, वेगळ्या लोकांवर. आता आम्ही आमदार आहोत, आमच्यावर कोणावर राग काढायचं असेल, कामं केली नसतील, प्रत्येक निवडणुकीचा पॅटर्न हा वेगळा असतो. त्यामुळे असं काही सांगू शकत नाही. कल्याण लोकसभेमध्ये सुद्धा गेल्या वेळेला एकच खासदार होते, आता 14 खासदार आले महाराष्ट्रामधून. तर आता ह्या लोकसभेच्या नंतर विधानसभेत सुद्धा असं महाविकास आघाडीचं पॅटर्न चालेल की महायुतीचं झालं असं तुम्हाला वाटतं, की पुन्हा मनसे आघाडी घेईल? नाही, कल्याण लोकसभेत एक एकच खासदार आलेले गेल्या वेळेला, आता 14 खासदार आले. काँग्रेसचा एकच खासदार आले 14. हा 14व्या लोकसभेत मी ही लोकसभा बघा, परिस्थिती बदलत असते. काँग्रेस ही कुठेतरी परत बॅकअप करता दिसते, आपल्या पुढे येताना दिसत आहे. त्यामुळे सांगू शकत नाही. शेवटी मतदार राजा सर्वस्व असतो निवडणुकीमध्ये आणि त्यांनी काय मनात हे केलं असेल. काँग्रेसची परिस्थिती खरं सांगायचं तर असं आहे की सर्वमान्य नेता पण पाहिजे ना.
तुम्ही एकीकडे आघाडीत लढत असाल आणि तुमच्याकडे नेतृत्वामध्ये असेल तर लोक विचार करतात की आणि याच कारणास्तव म्हणजे जे मान्य राजसाहेबांनी मोदीजींना जो पाठिंबा दिला होता तो याच गोंधळासाठी दिला होता. असं नाही की सगळं आलबेल चालू होतं, परंतु कुठेतरी दगडापेक्षा वीट मऊ, त्यामुळे तो पाठिंबा दिला होता. परंतु आता परिस्थिती सुधारताना दिसते. राहुल गांधींचे दौरे काढले ती सुधारताना दिसते. आपापल्या परीने प्रत्येकजण प्रयत्न करतो आणि प्रत्येकजण यश येईल अशी आशा करत असतो, जशी आम्ही करतो. शिंदे गटातले नेते आता ठाकरे गटात चालले, इन्कमिंग सुरू झाली आहे, त्याचा फायदा होणार की काय वाटतं तुम्हाला? काय माहिती आहे का, या त्यांच्या गोष्टी त्याच्यात मी जास्त बोलू शकत नाही. परंतु काही गोष्टी तुमच्यासारखेच काही मित्र असतात ते आम्हाला सांगत असतात की हे जाणून बुजून केलेले फिरलेले. आता त्यातलं तथ्य निवडणुकींच्या निकालानंतर दिसून येतील. कल्याण से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। फिलहाल इस खबर में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए आप देखते रहें सी न्यूज़ भारत।